नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एक्झाम नंतर आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय आणि म्हणजे ॲक्च्युली छोटीशी एक टूर होती. एका वर्ल्ड हेरिटेज साईटला एक 2-3 दिवसाची टूर होती, त्याच्यामुळे आपण लेक्चर अपलोड नाही करू शकलो. बट ठीक आहे, आपण आता इथून पुढे तुमच्या एक्झामपर्यंत एकदम सिरियसली अभ्यास करू आणि थोडंसं रिलॅक्स होणं पण गरजेचं असतं. एकदम बर्डन आलेलं असतं बाकीच्या बऱ्याच गोष्टींचं. तर आता आपण फ्रेशनी एकदम परत नव्याने सुरुवात करतोय आणि तुमच्या सगळ्या येणाऱ्या एक्झामसाठी आपण अशाच प्रकारे अभ्यास कव्हर करू, जसा आपण MPSCला फोर्स लावला होता तसाच. तर आजचं जे लेक्चर आहे ह्याचा आपला जे अजेंडा आहे तो म्हणजे भारत स्टेज हे काय आहे नेमकं. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं किंवा बरेच जण या गाडीवरती मोस्ट ऑफ इनोवाच्या पाठीमागे लिहिलेलं असतं भारत स्टेज 3-4. तर ते वाचलं असेल बऱ्याच जणांनी. मात्र भारत स्टेज एक्झॅक्टली आहे काय, हे कशासाठी असतं आणि हे मध्ये चर्चेत का होतं, या गोष्टी आपण या लेक्चरमधून आज बघणार आहोत. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण ही न्यूज का आली होती, भारत स्टेज हा उल्लेख का आला होता ते बघू. तर सुप्रीम कोर्टनी एक रिसंटलीच भारत स्टेज 3 असं लिहिलेल्या ज्या व्हेकल होत्या, ज्या गाड्या होत्या, तर याला 1 एप्रिलपासून बॅन केलं आहे त्याच्या खरेदीला आणि त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी. ओके, तर भारत 3 म्हणजे काय, आणि आता भारत जे 5 येणार आहे पुढच्या वेळेस, तर ते 5 न येता डायरेक्टली भारत 6 येणार आहे 2020पर्यंत. ओके, आता हे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊयात. तर हे ॲक्च्युली भारत स्टेज जे असतं हे एक प्रमाण आहे मोजण्याचं प्रमाण म्हणण्यापेक्षा जे आपल्या गाड्या जे प्रदूषण किंवा जे पोल्युटंट बाहेर फेकतात, ओके, म्हणजे जे इमिशन होतं त्याला म्हणतात, इमिशन म्हणायचं. तर जे इमिशन आपल्या गाड्यांमधून होतं, 2 व्हीलर असू 4 व्हीलर असू, म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे इंटरनल कंबल्शन इंजिन जे म्हणतात, म्हणजे त्याला IC इंजिन म्हणतो आम्ही, तर त्याच्यातून जे पोल्युटंट असे बाहेर फेकले जातात, तर त्याचं पण काहीतरी लिमिट असलं पाहिजे की पर्टिक्युलर या गाडीतून एवढंच पोल्युशन बाहेर गेलं पाहिजे, कारण ते पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतं. तर ते जे लिमिट ठरवायचं काम आहे हे या भारत स्टेज नॉर्म्स म्हणून ठरवलं जातं. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल हे भारत स्टेज नेमकं काय आहे. तर भारत स्टेज 1 इंट्रोड्यूस झालं होतं 2000 साली. त्याच्यानंतर आता भारत 4पर्यंत आलो, भारत स्टेज 4पर्यंत आलो आहे आपण. तर 4पर्यंत आलो म्हणजे काय, तर जी प्रदूषण बाहेर सोडण्याची म्हणजे इमिशन बाहेर करण्याची जी लिमिट होती ती आपण कमी 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 करत गेलो, कारण ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढत चाललं आहे आणि याची गरज आहे ऑब्व्हियस आहे, कारण प्रदूषण वाढत चाललं आहे, व्हेकल्सचा नंबर वाढत चालला आहे, त्याच्यामुळं प्रदूषण एकदम झिरो करणं ही तर काळाची गरजच बनली आहे. मात्र आपल्या इथं सध्या एवढी टेक्नॉलॉजी नाही आहे की आपण एकदम झिरो करल, मात्र आपण कमी नक्कीच त्याला करू शकतो. तर काय प्रमाणात कमी करतोय आपण ते पण या लेक्चरमध्ये आपण पुढे बघूत. मात्र त्याआधी आपण जाणून घेऊ की आपल्या भारताचा जगामध्ये पोल्युशन करण्यामध्ये तर कितवा क्रमांक लागतो. तर US आणि चायनानंतर भारताचा किंवा भारत हे लार्ज पोल्युटंट किंवा इमिशन करणारा एक लार्ज कंट्री आहे, 3 नंबरची आहे जगामध्ये. आपलं टार्गेट आहे की आपण 2030पर्यंत 33 ते 35% आपलं पोल्युशन जे इमिट करायचो आपण ती लेवल आपण कमी करणार आहे, म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू 2005. ओके, 2030मध्ये आपण 33 ते 35% इमिशन करू 2005च्या कम्पॅरेटिव्हने. ओके, आणि हे जे सुप्रीम कोर्टचं डिसिजन आले ह्याच्यामुळं बराच एन्व्हायरमेंट फ्रेंडली डिसिजन आहे, इको फ्रेंडली डिसिजन आहे, कारण सुप्रीम कोर्टनी त्यांच्या सेंटेन्समध्ये सुद्धा सांगितलं आहे की माणसाचं आयुष्य महत्त्वाचं आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटपेक्षा. ओके, ॲटोमोबाईल सेक्टरशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळं आता याच्यात नेमकं आपल्या हेल्थकडे जास्त फोकस राहिला आहे गव्हर्नमेंटचा आणि तेच पाहिजे. तर याच्यामध्ये नेमकं काय काय आहे, तर ज्यावेळेस आपण भारत स्टेजबद्दल बोलतोय तर हे कुठलं मिनिस्ट्री किंवा काय हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात. तर इन्स्टिट्यूट ऑफ ही म्हणजे एक इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, ही रेग्युलेट करती एअर पोल्युटंट्सचं आउटपुट काय असलं पाहिजे, जसं की मी तुम्हाला सांगितलं इमिशन काय असलं पाहिजे, आणि ही कुणी सेट केली आहे, तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, आणि हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ह्याच्या अंडर येतं. तर हे महत्त्वाचं आहे, तुमच्या MCQ बनू शकतात, आणि ज्यांची आत्ता रिसेंटली एकदम RTOची वगैरे एक्झाम आहे त्याच्यासाठी ह्याच्यापेक्षा बाहेरचा प्रश्न येणं शक्यच नाही. हे प्रश्न तुम्हाला या लेक्चरमधून बरेच प्रश्न बनतात, एन्व्हायरमेंटशी पण संबंधित आहेत, त्याच्यामुळे आपल्या MPSCच्या बाकी एक्झाम्सला सुद्धा येणार आहे. आणि ज्यांचा RTOची एक्झाम आहे त्यांच्यासाठी इंडस्ट्रीयल रिफॉर्म्समध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण भारत स्टेज ज्यावेळेस आपण आणतो
त्यावेळेस फक्त गाड्यांवरती किंवा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर करणाऱ्यांवरतीच फक्त बंधनं नसतात, तर ती बरेच मॉडिफिकेशन्स ऑइल प्युरिफाय करणारे, म्हणजे सपोज रिलायन्ससारखी कंपनी जी ऑइल प्युअर करते किंवा क्रूड ऑइलपासून पेट्रोल बनवते, डिझेल बनवते, तर त्या कंपन्यांना सुद्धा त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये मॉडिफिकेशन्स करायला लागतात. ओके, जसं इंजिनमध्ये मॉडिफिकेशन करायला लागणार कारण पोल्युशन कमी बाहेर फेकावं गाड्यांनी म्हणून, तर तशाच प्रकारचं मॉडिफिकेशन हे पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरती सुद्धा करावे लागतात. त्याच्यामुळं याच्यामध्ये लार्ज इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. आता येत्या भविष्यामध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट होईल त्याच्यामध्ये. आणि आता भारत कंपल्सरी 3 तरी आता बंदच केला आहे गव्हर्नमेंटने. ओके, भारत 4 इंट्रोड्यूस होतो आहे आणि भारत 5 न होता भारत 6 इंट्रोड्यूस होणार आहे. हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हे सुद्धा विचारू शकतात. आता भारत स्टेज आपण बघितले की हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्याला कंट्रोल करतं भारत स्टेजेसला. ओके, आता आपण त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड थोडंसं बघू. तर 2000 साली पहिल्यांदा भारत स्टेज 1 हे इंट्रोड्यूस झालं होतं आणि त्यानंतर भारत स्टेज 2 जे आहे हे 2003ला 13 वेगवेगळे आपले जे मोठे शहरं आहेत त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालं होतं 2003मध्ये. ओके, भारत स्टेज 3 2005मध्ये इंट्रोड्यूस झालं होतं. भारत स्टेज 4 हे आता 2010मध्ये इंट्रोड्यूस झालं होतं दिल्ली आणि बऱ्याच अशा मोठ्या शहरांमध्ये, आणि आतापासून पूर्ण भारतामध्ये कंपल्सरी. ओके, भारत स्टेज 5 हे 2017मध्ये आणण्याचा त्यांचा हेतू होता, मात्र आता 2000 म्हणजे जे भारत स्टेज 5 आहे हे स्किप करून डायरेक्ट 2020पर्यंत हे भारत स्टेज 6 गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करेल. ओके, हे सगळे महत्त्वाचे होते मुद्दे, तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा विचारू शकतात किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतं आहे. ओके, अजून बरेच मुद्दे आहेत, जसं की हे जे भारत स्टेज 1, 2, 3, 4 तर ह्याच्यामध्ये कार्बन इमिशनचं प्रमाण किती ठरवायचं होतं, तर जो तुम्हाला टेबल दिसतोय हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर हे जे 2.72 2.2 जे आहे हे काय आहे, तर पहिल्या टेबलमध्ये दिलं आहे की कार्बन मोनॉक्साईड ग्रॅम पर किलोमीटर किती इमिट झाला पाहिजे. ओके, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त व्हायला नको, म्हणजे ती लिमिट सेट करून दिली गव्हर्नमेंटनी. तर भारत स्टेज 1मध्ये ती लिमिट होती 2.72. त्याच्यानंतर हायड्रोकार्बनसाठी लिमिट होती 0.97 ग्रॅम पर किलोमीटर. त्यानंतर RSPM म्हणजेच रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर, म्हणजे जे आपल्या नाकातून सुद्धा आत जाऊ शकतात, एकदम स्मॉल असतात ते, तर 0.14. ओके, भारत स्टेज 2साठी पण तसंच आहे 2.2, 0.5, 0.08 आणि हे 500 ppm. ओके, पार्ट्स पर मिलियन. तर हे सगळे टेबल आहे, याच्यामधल्या ज्या कार्बनच्या व्हॅल्यू आहेत कार्बन मोनॉक्साईडच्या आणि हायड्रोकार्बन्सच्या, तर ते तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये जोड्या लावामध्ये सुद्धा विचारू शकतात. ओके, महत्त्वाचा चार्ट आहे हा, तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच दिसेल. आता ज्यावेळेस आपण म्हणतोय की आपण भारत स्टेज 6 आणू, 5 आणू, 4 आणू, तर नेमकं आपल्याला चॅलेंजेस काय काय आहेत, तर आपल्याला एकदम टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायला लागते. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की आपल्याला प्रत्येक फील्डमध्ये, जसं की पेट्रोलियम फील्डमध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करायला लागणार, ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करायला लागणार. आणि हे जे भारत स्टेज आहे हे आपण युरोपियनची कॉपी केली आहे, म्हणजे युरोपियन नॉर्म्स असतात, तर तिथं पण असाच प्रकार चालतो, त्याला ES म्हणायचं. तर तिथं सुद्धा असेच प्रकारचे नियम गाड्यांवरती बरेच घालून ठेवले आहेत की तुम्ही एवढंच पोल्युशन केलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त नको, जसं आपण भारत स्टेजमध्ये बघतोय त्याच पद्धतीनं. तर आता सध्या युरोपियन कंट्रीजमध्ये 6 सुरू आहे, म्हणजे युरोप 6 सुरू आहे. तर ते आपल्या इथं भारत 4 आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण भारत 6पर्यंत येईल, भारत स्टेज 6पर्यंत, त्यावेळेस ते कुठं पुढे निघून गेले असतील. मग ते ठीक आहे, आपण फक्त आता कॉन्सन्ट्रेट करू की याच्यासाठी जे मॉडिफिकेशन्स आहेत ते कुठल्या सेक्टरमध्ये करायला लागणार. तर जसं की तुम्हाला सांगितलं ऑइल रिफायनरी कंपनीजमध्ये चांगल्या क्वालिटीसाठी तिथं इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे. त्याचबरोबर R&D सेक्टर, हे ऑटोमोबाईल ज्या व्हेकल बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या R&D सेक्टरमध्ये सुद्धा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट करायला लागणार आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा असे त्यांना यंत्रणा आणायला लागणार की ते इमिशन्स लिमिट चेक करण्यासाठी. ओके, त्याच्यामुळे बरेच प्रकारचे याचा अडथळे सुद्धा आहेत त्याच्यासाठी, आणि फायदे पण बरेच आहेत. आणि फायदे कुठले तर व्हेकल्स जे आहेत पोल्युशन तर कमी होणार, हा तर सगळ्यात मोठा फायदा आहे. बाकीचे तुम्हाला थोडेसे तोटे सांगतो पहिल्यांदा. तर व्हेकल्सची जी कॉस्ट आहे ही वाढणार,
फ्युएलची कॉस्ट आहे ती पण वाढणार. तर असं सांगतायत सध्या तरी, अशी चर्चा चालू आहे की जी वाढ आहे हे नियर अबाउट 10% होऊ शकते. ओके, म्हणजे जे सध्याचं पेट्रोल आहे सपोज एक 80 रुपीजला आहे तर त्याच्यात 10% वाढ होईल, म्हणजे एक 8-9 रुपयांनी वाढ होऊ शकते असं म्हणत आहेत सध्या. मात्र आता ज्यावेळेस अप्लाय होईल सगळं त्यावेळेस आपल्याला कळायला सुरुवात होईल. ओके, आता ह्याच्यामुळं नेमकं काय काय होत असतं जर पोल्युशनचा आपण विचार केला, कारण फक्त एक्झाममध्ये भारत स्टेज रिलेटेड नाहीत विचारणार, डायरेक्टली विचारलं तर एअर पोल्युशनशी रिलेटेड पण विचारू शकतात. तर कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स कशा कशा होतात ते आपण बघू. तर नायट्रोजन ऑक्साईड आणि जर नायट्रोजन ऑक्साईड डायऑक्साईड दॅट इज NO2 आणि नायट्रोजन ऑक्साईड दॅट इज NO, तर ह्याच्यापैकी जो घातक असतो आपल्या शरीरासाठी तो म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड NO2. ओके, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईडमुळं काय काय होतं तर आपल्या रेस्पिरेशन ट्रॅकमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणजे रेस्पिरेटरी जो ट्रॅक असतो आपला श्वसन घेण्याचा तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. बऱ्याच पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे आजार जडू शकतात. सल्फर डायऑक्साईडमुळं तर डायरेक्टली आपल्या कॅन्सरच होऊ शकतो. ओके, लंग कॅन्सर होऊ शकतो सल्फर डायऑक्साईडमुळं, हे पण लक्षात ठेवा. आणि SO2 प्लस वॉटर म्हणजेच ॲसिड रेन, हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारतात. तर ॲसिड रेन म्हणजे कॉम्बिनेशन कशा कशाचं असतं, SO2 प्लस वॉटर. ओके, आणि याच्यामुळंच जर NO2 म्हणजेच नायट्रोजन डायऑक्साईड याचं जर प्रमाण वाढत गेलं, असेच जर सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढत गेलं तर काय होईल तर जे ओझोन लेयर आहे हा आपल्या सरफेस जवळ फॉर्म होईल. ओके, तर ओझोन लेयर जर आपल्यापासून लांब असेल, म्हणजे आकाशात ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो ठीक आहे, आपल्यासाठी फायदेशीर आहे, तो आपल्याला डायरेक्ट सूर्याची जी एनर्जी आहे ही म्हणजे जे सूर्याचे किरण आहेत घातक असे, हे आपल्या इथं थोडे ट्रान्सफर होऊन येतात पृथ्वीपर्यंत. मात्र जर ओझोन आपल्या पृथ्वीच्या सरफेसला क्रिएट झाला तर इट इज डेंजरस, ते आपल्याला बरेच घातक असे डिसीजेस, वेगवेगळे आजार जडू शकतात त्याच्यामुळं. ओके, आणि फायदे सांगायचं झालं तर ऑलरेडी मी सांगितले की पोल्युशन जे आहे हे एकदम कमी होईल. याच्यामुळं जी PM इमिशन आहे तर म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर ह्याचं जे इमिशन आहे ज्याच्यामुळंच आपल्याला बरेच रोग जडतात तर त्याचं प्रमाणसुद्धा बऱ्या पद्धतीनं कमी होईल. ओके, आणि याच्यामुळंच एक जे नवीन वेगवेगळे ट्रक्स येतील, नवीन कार येतील, ह्याच्यामध्ये जे इमिशन आहे त्याचं प्रमाण 50 ते 80% कमी होईल. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला एक्झाममध्ये असे विचारू शकतात प्रश्न. तोटे काय काय होणार आहेत तर तोटे सांगायचं झालं तर अशा 8 लाख व्हेकल आहेत ज्यांचा BS3 फक्त नॉर्म होतं, त्यामुळे आता BS3 आपण म्हणजे BS4च्या त्या कंडिशन्स मॅच करू शकत नाहीत, त्याच्यामुळं 8 लाख व्हेकल्स पडून राहतील. ओके, तर हा एक तोटा आहे. ह्याचा तोटा बऱ्याच कंपन्यांना होईल, चांगल्या चांगल्या कंपन्यासुद्धा याच्यामुळं काहीतरी त्यांना बराच लॉस होऊ शकतो. ओके, आणि त्यांना इंजिन रिमूव्ह करणं आणि एक्झॉस्ट सिस्टीम वेगवेगळी आणणं हे त्यांचं मेन चॅलेंज राहील. मात्र जर ती गाडी 3 वर्षापेक्षा जुनी असेल किंवा 3 वर्षाच्या स्टॉकमधली असेल तर ते मॉडिफिकेशनसुद्धा त्यांना करता येणार नाहीत इंजिन्समध्ये आणि एक्झॉस्ट सिस्टीममध्ये. ओके, तर हे एक्झाममध्ये तुमच्या विचारू शकतात कुठं मॉडिफिकेशन करायला लागतात तर इंजिन आणि एक्झॉस्ट सिस्टीम. ओके, त्यानंतर रूल्स गव्हर्नमेंट अजूनच स्ट्रिक्ट बनवत चाललं आहे, त्याच्यामुळं ऑटोमोबाईल कंपन्या ज्या आहेत भारतामधल्या किंवा त्यांना आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे कार तर त्यांच्यासाठी फार म्हणजे कठीणाई वाढत चालली आहे, रूल्स स्ट्रिक्ट होत चालले आहेत पर्यावरणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, आणि जी आपण जर त्याचं बॅकग्राऊंड बघाल तर मारुती 800 जे आहे याचं प्रोडक्शन जे आहे हे भारत स्टेज या नॉर्म्समुळंच थांबलं होतं. ओके, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. एक्झाम्पल आहे एका गाडीचं की ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग थांबलं आहे या भारत स्टेजमुळं. आणि आणखीन सांगायचं झालं तर आपले ज्या 2 व्हीलर्स आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आधी 2 स्ट्रोक इंजिन असायचं तर ते सुद्धा भारत स्टेजमुळंच बंद झालं. 2 स्ट्रोक इंजिन जे प्रकार होता हा 2 व्हीलरमधून बंद झाला. ओके, आणि त्याच्यामुळंच इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मेकॅनिझमसुद्धा आपल्या गाड्यांमध्ये इंट्रोड्यूस झालं. तर बरेच चांगले पण पॉईंट ऑफ व्ह्यूनी चेंजेस झालेत, वाईट पण चेंजेस आहेत, म्हणजे नुकसान होणारे चेंजेस आहेत जास्त करून ॲटोमोबाईल सेक्टरला. ओके, आणि खर्च तर आहे ऑब्वियस वाढणारच आहे, व्हेकल आणखीन एक्सपेन्सिव्ह होतील आपल्याला घ्यायचं म्हणलं तर. ओके, तर आपण बऱ्या पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने हे भारत स्टेज काय आहे ते टॉपिक काय आहे हा समजून घेतला आहे मे बी, आणि तुम्हाला पण कळालं असेल. ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त डीप ह्याच्याबद्दल काय वाचण्याची गरज नाही आहे. ओके, बऱ्यापैकी आपण जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्या कामाची होती जे एक्झाममध्ये विचारू शकतात ते आपण कव्हर केलेली आहे.
आणि आणखीन एक छोटीशी गोष्ट म्हणजे जे भारत स्टेज 5 आहे हे लागू करा अशी शिफारस एक समिती म्हणत होतं. आता सध्या भारत 4 आपण लागू केलंय, मात्र भारत 5 लागू करा अशी समिती होती जी शिफारस करत होती, आणि ती समिती आहे सौमित्र चौधरी समिती. ओके, तर ही समितीचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर आपण बऱ्या पद्धतीनं सगळा भारत स्टेजबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन इन्फॉर्मेशन तुम्हाला गॅदर करण्याची गरज नाही आहे, एवढी सफिशियंट आहे. तुम्ही सगळे पॉईंट लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.